नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जुनी मिल कंपाऊंड मोरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, राजेशांना कोठे, महेशांना कोठे, देवी सरस्वती तसेच वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच ग्रंथपालखी पूजन करून मराठी भाषा गौरव दिवसाची सुरुवात करण्यात आली. आजचा विद्यार्थी हा उद्याचा कवी, लेखक, साहित्यक, समाजसेवक व नेता असतो. विद्यार्थ्यांनी साहित्याचे वाचन केल्यास वाचन संस्कृती वाढेल. भविष्यात आजचे विद्यार्थी नवसाहित्याची निर्मिती करून साहित्य संपदा समृद्ध करतील, त्यामुळे भाषा समृद्ध होईल. श्रेष्ठ कवी, लेखक, साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी व मराठी सहशिक्षिका यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना व्यक्त केले. शाळेतील इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सदर दिनाच्या उपक्रमांतर्गत विविध लेखकांची माहिती, मनाचे श्लोक, वाक्याचे प्रकार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणी व त्याचे अर्थ, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ, भ्रमणध्वनी नसता तर, शेतकरी व कचरापेटी या विषयावर आत्मकथन, शब्देकोडे, कविता तसेच मराठी गौरव गीतावर सुंदर असे लेझिम नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेवटी पसायदान म्हणून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन मराठी सहशिक्षिका सुरेखा काळे, दीपाली भोईटे तर सायरा मोगल यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष देवेंद्रदादा कोठे, सचिव प्रथमेशदादा कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सदर बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनकेसर यांनी केले आहे. फळ आहे ज्याच्या पोटात दात असतात? असं कोणतं फळ आहे ज्याच्या पोटात दात असतात? सांगा पाहू मी कोण? सांगा सांगा. चूक. चूक. हात नाही, पाय नाही, तरीही सगळीकडे फिरते. ओळखा पाहू मी कोण? बरोबर. अशी कोणती गोष्ट आहे तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल तेवढा तो मोठा होत राहील? असा कोण आहे? सांगा पाहू. बरोबर. आणि आनंदाई कविता आणि देवानी लालच्या अनुरंजन करणे शिकवणे हा वालिकांचा मुख्य असतो. या बालमनाने प्राणी, पक्षी, खेळ आणि कल्पना संस्कृती मिळेल का? सांग सांग बोलानाथ. धन्यवाद. परंपरेतून आलेला काव्य प्रकार आहे. हे केवळ स्वरूपाचे काव्य असून यात मानवी भावनेचे उत्कट चित्रण असते. सुरेश भट, श्रीकृष्णराव आणि केटसे हे प्रमुख गझलकार आहेत. आपल्या सोलापूरसाठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे गझलकार वैभव जोशी ही यात समाविष्ट आहे. गझल हा प्रकार मराठी भाषेत रुजवण्याचे श्रेय माधव सुर्य यांना दिले जाते. सूर्य केव्हाच अंधार झाला रो, राघवा सूर्य चला यार हो, हे नवे फक्त आले पहारे करी, कैल खाना नवा यार हो. धन्यवाद. म्हणजे पारंपरिक काव्यरचनेतील यमक, अक्षरसंख्या आणि चरणसंख्या साचेबद्ध नियमातून मुक्त झालेली कविता इयत्ता 9ला प्राधान्य असतात. ती बोली भाषेच्या लिहिली जाते. रात्रीच्या काळात कुठ्ठ पाठीवर साधण्याचे पांढरे ठुपके मी शोधत होतो, हरवल्याने बालपण माझे. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.